थांबा समजा सांगतो आज मी कुठं आहे आणि काय करत आहे. तर नमस्कार भावांनो, मी तुमचा लाडका निखिल, राहणार इचलकरंजी आणि जिल्हा कोल्हापूर. तर आजचा विषय असा की आज होती एकादशी आणि मी, सौरभ, ऋषी, गणेश, निलेश, यश आणि राकेश निघालेलो रामजींचं रथ ओढण्यासाठी. आलो पंचवटीमध्ये. तर रथ ओढण्यात चालू झालं होतं. तर आपण आधी जाणून घेऊ की हे रथ काय आहे, का ओढलं जातं आणि याचा मागचा इतिहास. इसवी सन 900 मध्ये रामजींच्या मूर्ती या रामकुंडामध्ये सापडल्या. या मूर्त्या श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या होत्या. त्यावेळेला काही मंदिर नव्हतं, या कारणाने तब्बल 12 वर्ष काही दिगंबर लक्ष्मण दीक्षित यांच्या घरात या मूर्त्या स्थापित केल्या गेल्या. हे मंदिर बांधलं ते पेशव्यांनी बांधलं. यानंतर या मूर्त्या स्थापित केल्या गेल्या आणि हा उत्सव आपण कादमा एकादशीला करतो. तेव्हापासून दरवर्षी दीक्षित यांच्या घरापासून काळाराम मंदिरपर्यंत हा रथ राहतो. भक्तांना दर्शन देण्यासाठी काळारामजींच्या भोगमूर्त्या आणि पादुका यांची प्रदक्षिणा घातली जाते मंदिराच्या भोवती. या यात्रेत 2 रथ बघण्यास मिळतात, रामरथ व गरुड रथ. गरुड रथ हा पुढे असतो मार्ग दाखवण्यासाठी व रामरथ याच्या मागे. यामध्ये लाखो भक्त हे रथाचे भाग होतात व रथ ओढतात आणि म्हणूनच आम्ही पण आलो. चला मग आता बघूया आपण काय केलं ते. इथे आलो तर एक छोटी मुलगी आपली लोककला दाखवत होती. मागून तिचे साथीदार पण होते, त्यांनी पण आपला खेळ चालू केला. हे सर्व झाल्यानंतर आम्ही आलो गरुड रथ जवळ. आम्हाला पण रथ ओढायची तर खूप इच्छा, पण हे काय घुसूच देत नव्हते. मी काय ऐकतोय, घुसलो तसाच थोडा वेळ ओढला आणि निघालो बाहेर. यानंतर पुढे आलो तर बाळ हनुमानचं पण दर्शन झालं. जरा पुढे आलो तर काय इतर ढोल तासाचा विषय होता. तर आपल्या राजाचं कैद व बलिदान याचा देखावा केला होता. हे आहे दुसरं रथ आणि मेन रथ म्हणजेच रामरथ. इथं पण असंच घुसूनच कार्यक्रम करावा लागला. थोडंफार ज्यूस पिऊन नाचून आम्ही कार्यक्रम संपवला. तिथून गाडी काढली आणि निघालो रूमकडे. हे आपल्या सराज हॉटेल आहे, राजभोग. जर नाशिकमध्ये येत आहे तर 1 टाइम मस्ट ट्राय. चला मग, बाय बाय आणि फॉलो करायला विसरू नका.